आपण पाहत आहात लोकप्रबोधन, सर्वसामान्य जनतेचा हक्काचा न्यूज चॅनल। नामपूर वासियांच्या सेवेत सुसज्ज असे व स्वादिष्ट घरगुती असे दीपवंदना भोजनालय प्युअर वेज मेसचे डबे ऑर्डरप्रमाणे तयार करून मिळतील। प्रोप्रा आशा खैरनार, ठिकाण मालेगाव रोड, भामरे हॉस्पिटल, नामपूर। कळवण तालुक्यातील हनुमंतमाळी गावातील ग्रामस्थांनी मूलभूत सुविधांसाठी आवाज उठवला। लोकप्रबोधन मराठी न्यूज टीमने घेतलेल्या ग्राउंड रिपोर्टने गावातील बिकट परिस्थिती समोर आली। नमस्कार, मी वामन शिंदे, लोकप्रबोधन मराठी न्यूज। आज मी आलेलो आहे कळवण तालुक्यातील हनुमंतमाळ या गावात आपण पाहू शकतात की या गावात इकडून एक रस्ता येतो आणि असा एक रस्ता येतो। हा रस्ता आल्यानंतर गुजरात सीमेवर असलेल्या या गावात पावसाळ्यात रस्ते तुटून संपर्क पूर्णपणे खंडित होतो। महिलांना परिस्थितीमुळे गाव सोडून जंगलात राहण्याची वेळ येते, ही गंभीर बाब आहे। वीज पुरवठ्यासाठी धोकादायक पद्धतीने लाकडी खांबांचा वापर केला जात असून अपघाताचा धोका वाढला आहे। ग्रामस्थांनी प्रशासनाकडे पक्के रस्ते, पूल व सुरक्षित वीज कनेक्शनची तातडीने मागणी केली। याकडे प्रशासनाने त्वरित लक्ष देऊन ग्रामस्थांना दिलासा देण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे। तर आपल्या गावाबद्दल काय प्रतिक्रिया आहे ती हो सांगता येईल आम्हाला। आमची अडचण म्हणजे असं आहे, रस्ता पण हे बंद आहे, रस्ता चालू होता ते पण बंद आहे आणि इकड पण आमचे 2 रस्ता हे पण झाले नाही आणि पावसाळ्यामध्ये सर्व आमचा हे परिवार इकडं आमचे सर्व असतात, सर्व गुरं अटकून जातात। 2-3 महिना आम्हाला हिरीचं पाणी आम्हाला प्यायला भेटत नाही, म्हणजे हा पाऊस जास्त आल्यावर आम्हाला पाणी विहिरीचं आम्हाला प्यायला भेटत नाही। त्या दारी सर्व आमचे काही गुरा पाऊस आल्यावर गुरा पण तिकडं अटकून जातात, काही वाहून जातात, माणसाला त्रास होतात। त्याच्यामुळं आम्हाला कोणतीच सोय नाही। त्याच्यामुळं आम्ही शासनाकडून आम्ही मागणी करते आहे। प्लेस्टर आहे लाईट, तरी एका जर पोल खाली पडला तर सर्व पोलच सर्व पडून जातील। ते नुकसान आमचे फार मोठी एक दिसतात। लाकडी पोल आहेत जागा पाऊस आल्यावर हे खाली पडून जातील। तर तुम्ही आताच तुम्हाला आम्ही सांगतो, विनंती करतो की हे तुम्ही काढून येतं ठेवा, ती आम्हाला चांगला वाटेल। नाही फरशी आमची झाल्या पाहिजे। सर्व रस्ता सर्व माणसं आमची इकडं थांबून जातात, गुरा थांबून जातात, रात्री काही जनावर येतात वगैरे येतात आणि त्रास देतात। काही मागं झाले, आता पण चालू आहेत। असं आमचे तुम्हाला शासनाला विनवणी आहे। लोकप्रबोधन मराठी न्यूज नेटवर्क महाराष्ट्र, उपसंपादक वामन शिंदे।